एक्चुअली हाऊसिंग बोर्ड पण आयकलेलें हां पण आता पळयता जाल्यार कितें जालें प्रपोज रेसिडेंशियल कम कमर्शियल बिल्डींग येता कितें सांगोळान चल्ला आतां आयज आमी आतां उबी आसा पळय न्हू हो सांकवाळचो पठार हेका उपासनगर म्हणून नांव दिल्लें कित्याक हे ज्वारीक लागून हांगा लोक उपासाक बसलेले आनी ज्वारी नाका म्हणून उपासा बसून हेका उपासनगर नांव पडलेलें कालांतरान हितून कितें जालें सरकारान 1960 to 69 कितें तरी गोवा हावसिंग बोर्ड फॉर्म केले आनी ही सांकवाळ कोमदाचीची लुगार वता सर्वे नंबर 89/1 म्हणटा सांकवाळ कोमदाचो हे गरीब लोकांक लागून हावसिंग बोर्डान कितें केली ही जमीन एट रेट ऑफ 10 रुपीज कितें तरी एक्वायर केली त्या टायमार 80, 85, 80 to 90 हेची भितर एक्वायर केली आनी हेचो उद्देश कितें आशिल्लो एक्वायर करपाचे फाटल्यान की बाबा जे गोंयाक आनी मेन करून गांवांक जे कोण गरीब लोक आसा जेंकां घर ना एक फॅमिली भितर तांकां रावपाक त्रास जाता कोणाचे लो इन्कम जे जमीन घेवपाक शकना हांकां लागून ही जमीन हावसिंग बोर्ड फॉर्म केला आनी सांकवाळची पठाराची ही जमीन एक्वायर केली सांकवाळ कोमदादीन ती एक्विशन एवॉर्ड चॅलेंज केलो आनी लास्टाक 22 रुपीज पर स्क्वेअर मिटराचेर आमकां रेट गावलो बरोबर आसा गरीब लोकांक लागून केलो म्हणून आमी तेजेर फुडें आवाज उठयला कोमदादीन पण आतां कालांतरान पळोवपाक दिसून येता की हांगा गोंयाक म्हाका दिसता गरीब लोक उरलेले ना सरकारान एक गरीब लोकांक लो इन्कम जेंकां घर नाशिल्ले जे कमी सॅलरीक काम करतात तांकां खंय तरी घरदार मेळचे आपले स्वताची वन हेकाच लागून हावसिंग बोर्ड फॉर्म केल्लो पण आतां सरकारान थंय 6 वर्सां जालीं म्हणून आमचे प्रमोद सावंतान ताका व्हडली कॉंग्रेच्युलेशन आनी व्हडली हें दिली पण हो जो भाग आसा पळय न्हू तेजोच एक भाग आसा हे आमच्या सरकाराचोच भाग आसा तेजेर मातसो उजवाड घालपाक तुमकां हाडलेले आसा आमी आतां हांगा अशें दिसून येता की गोंयाक म्हणटा ते गरीब लोक म्हणटा ते उरलेले ना लो इन्कम आनी बसले ना जायते म्हाका इंडियाचे स्टेटी भितर गोंया एकूच अशें राज्य आसा हे रिचस्ट स्टेट आसा म्हणजे सगळे लोक रीच जाल्ले आसा गरीब म्हणटा ते उरलेले ना कित्याक हेजे वयल्यान हे सिद्ध करता सरकार सिद्ध करता हांव सांगना सरकार दाखोवन दिता की गोंयाक गरीब उरलेले ना तेन्ना हावसिंग बोर्डाची जी जमीन आहा पळय न्हू ती सरकारान होलसेलाक काडलेल्या विकपाक कोणाक ती बीन बिल्डर लॉबीक हे गोंयाक जे बिल्डर जाल्यार कोणची भायली येवन पळय बिल्डर लॉबी आसा गोंयाक पळय रावन आपल्याला धंदो करपाक सोदता पळय न्हू तांकां ही जमीन होलसेलान काडलेल्या हेजें आयज उदाहरण हे जे पळय लायसन दिसता न्हू प्रपोज रेजिडेंशियल कम कमर्शियल बिल्डींग म्हणटा पळय न्हू ताका पंचायतीन लायसन दिला मार्मागो डेव्हलपरान परमिशन दिला हेल्थान दिला इलेक्ट्रीक डिपार्टमेंट दिला पूण हितून एक परमिशन दिसना ते म्हणटा ते वॉटर डिपार्टमेंट PWD वॉटर डिपार्टमेंटान हाका परमिशन दिलें ना आयज म्हादय बी केल्या ताका लागून आयज उदकाची एनओसी ना हांकां पूण तरी आसा न्ही सगळी लायसन मेळटा आतां सांगपाचो मेन मुद्दो कितें आसा ही जी पळय एक्वायर करता आसतना गरीब लोकांक लागून केल्ली जाल्यार म्हाका एक सरकाराक विचारपाक जाय गोंयचे गरीब लोक सगळे काबार जाले सगळे रीच जाले आयज लो इन्कम ग्रुपाचे कोण उरलेले ना गोंयाक मेन करून सांकवाळे कोण उरलेले ना जेंकां एक घरांत 4-4, 5-5 जाण रावतात तांकां एक धाकट्या रुमान रावतात आयज तांकां बेनिफिटाक लागून ही हावसिंग बोर्ड फॉर्म केल्लो वा आयज हावसिंग बोर्ड तुमी सरकारान होलसेलाक विकून काडला आनी बिल्डराक तुमी आयज गरीब करून सोडल्यात म्हणजे जे लोक सारके निडी पळय लोक आशिल्ले लो इन्कमाचे ते आयज तुमी डिक्लेअर केले सगळे गिरेस्त जाले म्हणून सगळे श्रीमंत जाले आनी बिल्डर लॉबी आसली ती गरीब जाली आनी ताका लागून आयज ही होलसेलान ही हावसिंग बोर्डाची प्रॉपर्टी जी गरिबाची नांवान जी पळय एक्वायर केल्ली आयज हे बिल्डर लॉबी विकपाक चालू केला हे गोंयभर जाल्लेलें आसा थंय हांवें आयकलां कोलवाले हावसिंग बोर्डाचे आसा मागीर परवरी आसा अशे वेगवेगळे कडेन जमनी आसा त्यो बिल्डर लॉबीक आयज सरकारान होलसेल रेटींग विकपाक काडलेले आसा आनी तेजे जी पळय कायदो पळय कितें आयलो तो कायदो गरीब लोक पूण गरीब लोकूच ना म्हणटा सरकार आयज आनी म्हाका दिसता आयज हो जो आतां जो प्रेजेंट गव्हर्मेंट आहा पळय न्हू तेणें अशें डिक्लेअर केलां की हर घर जल म्हणटा ते हर घर कितें तुगे टॉयलेट हे आयज पेपरार उलयता पूण प्रॅक्टिकली खंय आसा आयज गार्बेज पळय हांगा सगळें दिसता पडटा मरे हावसिंग बोर्डाक गार्बेज दिसता आयज उदकाची इतली प्रॉब्लम आसा तेजेर टोर जाना हेका उदकाची परमिशन नासतना सांकवाळ पंचायत जाय पळय कन्स्ट्रक्शन लायसन दिता मागीर हे वेगवेगळे इतले इश्यू आसतना सुद्दां आयज ही हावसिंग बोर्डान होलसेल रेटान ही जी गरीब लोकांच्या नांवान जी जमीन एक्वायर केल्ली आनी हावसिंग बोर्ड फॉर्म केल्लो ती आयज बिल्डर लॉबीचे घशांक घालपाचे कारस्थान कारस्थान रचलेले आसा आनी ऑलरेडी तेजें उदाहरण हें लायव्ह उदाहरण आयज हे तुमच्या मुखार दीस पडटा तेन्ना गोंयच्या लोकांनी आतां तरी जागी जावचें कित्याक सरकार एक वाटी सांगता गरीब लोक उरलेले ना
आणि आयज सरकारान बिल्डराक गरीब केल्याक आणि तेंचे घशाक ही तांकां जशी जाय तशी जमीन आयज ही पळय आतां प्रायम लोकेशन ही लुकार सरकाराचो रेट कितें आसा आयज ऑफिशियली रेट सरकारान डिक्लेअर केला मार्मागोवा तालुका 25,000 सकल सेल्स जायना आणि हे कॉमर्शियल हितूंक म्हाका दिसता एबाव 50,000 पर स्क्वेअर मिटर हे रस्त्या सायडीर आसतली पूण आयज सरकारान बिल्डराक गरीब केल्यात आणि तांकां ही प्रायम जमीन आयज विकपाक लागलेली आसा. दुसरे वाटेन आमगेलो MLA असेंब्लीक सांगतालो हातून वाद लोकल MLA आशिल्लो पळय असेंब्लीक सांगतालो ज्वारीची जमीन सेम पद्दतीन एक्वायर केली फर्टिलायझर प्रोजेक्टा लागून आणि आयज ही सगळी जमीन काडली आणि बिल्डराक विकल्या आणि तेन्ना तेणें आमचे हातून वाजून असेंब्लीक प्रपोजल घातलेले सरकाराक तो सरकाराचोच भाग आसा पूण तेणें एक थंय प्रपोजल घातलेले की सांकवाळे कुट्टाळेक आणि हे कोर्तालीम कॉन्स्टिट्युन्सी जायती गरीब लोक आसा तेन्ना ती ज्वारीची जमीन विकता ती विकची न्हू ती गरिबांक दिवची म्हणून तेन्ना हातून वाजोय आयज PDAचो मेंबर आसा आणि हांगसरले हे वडावले नारायणजी नायक हो BJPचो एक्स प्रेसिडेंट कोर्तालीम बोडोकाचो तोवूय MPDAक आसा पूण MPDAंतल्यान परमिशन दिलें तांकां आणि हेवूय म्हाका सांगपाक सोदता दिसता अशें दिसता की हेवूय सांगपाक सोदता सांकवाळ्याक आणि हे कोर्तालीम कॉन्स्टिट्युन्सी गरीब लोक म्हणटे उरलेले ना श्रीमंत जाल्याक आणि हे बिल्डर आहा ते आयज गरीब करून तेणी तांकां आयज परमिशन दिलां तेन्ना हातून वाजोन आयज हेजेर आन्सर दिवची पडटलें लोकांक बाबा सांकवाळ्याक आणि कोर्तालीम कॉन्स्टिट्युन्सीचे गरीब लोक काबार जाले खरेंच सगळे गरीब लोक आयले ते श्रीमंत जाले आणि तेकाच लागून आयज तुमी हावजींग बोर्डाची प्रॉपर्टी हे बिल्डर लॉबिंग दिवन आयज विकतात होलसेल रेटान हेजे आन्सर आमकां आमचे कोर्तालीम कॉन्स्टिट्युन्सीच्या MLAनी दिवचे पडटले. फुडली पिटर दोन बाब सांगतालो. हय नमस्कार माझं नाव पिटर डिसूजा. आतां जशें नारायण बाबा ऑलरेडी सांगला ओके हो जागो जो कमिदाताचो जागो हालोलो म्हणपा पडला आता कित्याक आतां कळोन येयला की होच जागो फाटल्यान आहा तो आतां कोण प्रायवेट बिल्डरा दिलो आहा. आतां ही जागो कमिदाताची दिलोली 1969 टू द ज्वारी इंडस्ट्रील कित्याक लागून दिलोली लोकांक हावजींग अफोर्डेबल करपा लोकांक इंडस्ट्री काम करपा तांकां लागून गोंयकारां लागून दिलो ती. आतां सिट्युएशन जालो आहा इतिका मातशें फाटल्यान आमच्या एक ऑलरेडी कॉम्प्लेक्स बांदलोली आहा हावजींग बोर्ड कॉम्प्लेक्स ऑलरेडी बांदलोली आहा रेडी आहा ऑलमोस्ट आय थिंक सो अराउंड 50 पूण आसतो फ्लॅट 50 मायल्स आसतले ओके. आतां 2 वर्स जाल्ली ती बिल्डींग रेडी आहा ब्रँड न्यू बिल्डींग बांदलो आहा तेणी अजून पूण ऑक्युपन्सी कित्याक दिवना बाय टील डेट ऑक्युपन्सी कित्याक दिवना अजून पण अलॉटमेंटाची कित्याक काडना भायर कितलो लोक येता आमचे बोले पिटर आमकां हेल्प कराय आमकां घर ना थिंग तुमगे इलिगली घर मोडटाय तुमी पूण एटलीस्ट आमकां हावजींग बोर्ड कॉलनी दिलो आहा बांदलोली रेडी आहा आमी ऑक्युपन्सी कित्याक दिनाय अलॉटमेंट कित्याक करूना. सो हांव मागता चेअरमॅना कडेन आमचे मिनिस्टरा कडेन पसून मागता जे इन्वॉल्व आहा हितून इलिगल स्कॅमा भितर हे घरा एटलीस्ट स्टार्ट कराय दिवपाचें. आनी हांव मागता अगेन तुमचे कडेन हे कित्याक इलिगल स्टार्ट केलें तुमी पंचायत पुतून आमगे सांकवाल पंचायत फर्स्ट लायसन्स इज गिवन बाय सांकवाल पंचायत तुमकां मात करून तोकली ना तुमकां स्टडी करपाक कळना जाल्यार तुमी रिजायन जाय सगळे आख्खी पंचायत डिसॉल्व जावपाक जाय ही वील पुट यू इन कोर्ट इफ तुमी एश करून इलिगल काम करता जाल्यार तुमकां खबर आसतना ही जी प्रॉपर्टी जी आहा ती ही बिलोंग्स टू द हावजींग बोर्ड कॉम्प्लेक्स दिवपा लागून न्हू कमिदात लँड हाव कॅन यू ऑल गिव लायसन्स तुमी केसो स्टडी करताय रे हा तुमी स्टडी करपाक कळना proper study inspection करपाक कळना why is PWD not given permission अजून पण PWD परमिशन कित्याक दिवना हा कित्याक लागून दिवना. प्लस ही प्रॉपर्टी दिलोली हा फॉर रेजिडेन्शियल यूज ही काम कमर्शियल बिल्डिंग आयलो हा सो कमर्शियल इज बिकमिंग रेजिडेन्शियल सो लोकांनी शॉपा पासून रावपा जाय कित्याक लागून कमर्शियल दिली तुमी इतली इलिगॅलिटीज कशें करून जाली तुमचे मदें आपले पंचायत is infamous पंचायत तांकां जाय ओन्ली बॅगा बोल्लोली बॅगा हावजींग बोर्डाची कमिटी जी आहा ती तेणी केश कोन दिली परमिशन हाऊ दे हॅव सोल्ड दिस प्रॉपर्टी टू अ प्रायवेट बिल्डर केश कोन सिंपल क्वेश्चन केश कोन गेली आमी सांकवालकर आमचे लोक येता आमचे बोले बाबा आमकां घर नाय आमकां आमचे प्रॉपर्टी सारके जाग्यार ना आमी मुडकारा हितून रावताय आमकां घर जाय हिंगा आमकां जागो आसतना तुमी बिल्डर दिताय आनी जागो बांदलो आसतना बसून तुमी अलॉटमेंट दिनाय कितें चल्लां तुमी पंचायतीचें. हांव मागता आमचे लोकल MLA कडेन एक पाटी तुमी एक बरी स्टेटमेंट काडलोली तुका वालोर करता हांव तुका तेका लागून ते काडलो स्टेटमेंट पूण कितें जाला फायदो आउटकम कितें आहा तितून. हांव मागता पुतून हे केस घे मुखार आनी हे इल्लिगल जाता स्टॉप करपा तुमी तबादर स्टॉप करपा जाय तुमी कित्याक दीस इज टोटली इनजस्टीस टू द गोवन्स
आख्खे गोंयकार इनजस्टीस जाल्यार मागता सगळे गोंयकारा गोडे उठ गोंयकारा एश कोन जाल जाल्यार मुखार आमकां जागो मेळची ना आनी आमचे भुरगे पाडे कांयच चोव मेळचे ना. थँक्यू. चड दूख भोगता की जे बरो स्कीम आसलो हावसिंग बोर्ड स्कीम which was meant to provide housing for the common man, for the poor of the state. Now it appears that the purpose of the housing board has changed. Definition itself changed. The definition has changed. Now here, as per what is put here, commercial building. So have we forgotten the poor of our state? The purpose was to provide housing for the poor of the state. So why has the purpose of the housing board changed? I request the government to look into this matter. This is a very, very serious matter, and as we know, Goa is a small state. Land is a scarce commodity of the state, and we have to think many times before we decide what we are going to do. The purpose of this housing board was to provide land to the homeless, to the people of the state. I insist with the government to look into this matter and stop this project, which is illegal, totally illegal as per the principle of the housing board, and do what is right. I request the local authorities also to look into this matter and see that the land is given to those who really need the land, who are homeless, and those are the poor of the state of Goa. And as said by Peter, there is already a housing colony constructed. Why is it till date the units provided by this colony not given out to the poor as per the rules and regulations of the housing board? I request the panchayat to look into this matter and see that the needful are helped and not the poor, not the rich to become richer. Thank you. My question. आता हे हाऊसिंग बोर्ड कमिटी हा इट्स कम अंडर गव्हर्मेंट ती कमिटी हा ती दिस इज फॉर द वेलफेअर ऑफ द गोवन्स म्हाका सांग एक रायट हा हाऊसिंग बोर्डाक ते अशें बिल्डराक विकप आता हे रायट हा म्हणजे ते आम्ही कॉमन मॅन सरकाराने कशी झगडतले हे सरकार आपल्या जाय तेच कायदे करून हाडटा न्हू आयज हे तेणी डेफिनेशन चेंज केलें न्हू आयज तेणी डिक्लेअर करून सोदता ते की बिल्डर आहा ते आयज गोंयचे गोंयाक नाल्यार गोंया येवन कोण पळय बिल्डर जाता ते लोअर इन्कम ग्रुप म्हणून डिक्लेअर करतात ते भशेन ते आयज अलॉटमेंट चलता हेजे पयलीं प्रोसिजर पळय हावसिंग बोर्डान जर कोणाकी जर जमीन जाय आली जाल्यार तांकां 100 प्रोसिजरांतल्यान वयचें पडटलें इन्कम सर्टिफिकेट मागीर तांकां खरें घर ना म्हणून व्हेरिफिकेशन जाय आयलें रेजिडेन्शियल सर्टिफिकेट हे सगळें दाखोवपाचें पडटालें आनी तेजे नंतर तांकां अलॉटमेंट जातालो आयज सरकारान डिक्लेअर केला की गोंयाक ह्या गोंयचे जमनीचेर आनी जे नीज गोंयकारां पळय न्हू ते कोण गरीब उरलेले ना सगळे श्रीमंत जाल्या आनी गोंयाक येवन हेजे पळय कोण बिल्डर जाल्या तेच आयज ते सरकार म्हणटा ते गरीब ते लोक इन्कम ग्रुपाचे गरीब मनीस पण तांकां डिक्लेअर केला आनी तांकां आयज अलॉटमेंट जाल्लें आसा आनी ताका लागून हे आयज कमर्शियल प्रोजेक्ट येवपाक लागले हे हावसिंग बोर्डाचे जे कॉमन मनशाचे लागून ही जमीन एक्वायर केली आनी दुसरो प्रश्न येता आयज सरकाराकय खबर आसा हायकोर्टाचे जजमेंट जाल्ला ताचेर मोडपाक काडलेले आसा सगळे जी गरीब आसूं श्रीमंत सगळ्यांची जी इलिगल आहा ती आयज तांकां सरकार खंय एकोमोडेट करतलो तांकां जर एकोमोडेट करपाक लागून कसले गरीब लोकांक एकोमोडेट करपाक लागून हावसिंग बोर्ड फॉर्म केल्लो हा तोच जर हावसिंग बोर्डान सरकारान आयज होलसेल रेटींग विकपाक काडलेले ते लोकांक खंय एकोमोडेट करतलो फाल्यां तेंची घरां मोडली नंतर तांकां खंय दितले शेल्टर होम कितले आसा सरकारा कडेन शेल्टर होमाक कितले दीस जाले पूण गोंयची लोकांक स्वताची हक्काची घर दिवपाक सरकाराक नाका काय कितें आनी ताकाच लागून आयज बिल्डर लॉबीच्या हे कशाक हे जमनी हजारांनी लाखांनी स्क्वेअर मिटर आयज बिल्डर लॉबी विकतात हे सरकारान जाप दिवची पडटली लोकांक कित्याक सरकार जर गोंयाक जर गरीब ना म्हणटा जाल्यार तेणी व्हायट पेपर हाडचो आनी गरीब ना ताका लागून आमी हे बिल्डर लॉबीक आयज ही जमीन विकता म्हणून तेणी सांगची पडटलें लोकांक क्लियर करचे पडटलें आनी 40 MLAक म्हागेलें अपील आसा बाबा हेजेर तुमी आवाज उठोवचो आयज जर हावसिंग बोर्ड ही गरीब लोकांक लागून जर एक्वायर करून जे आयज ही हावसिंग स्कीम आशिल्ली पळय न्हू तेजोय विनाश केलो आयज सरकारान आनी ते काडल्यानी आयज वयत वयत ते जमनी हावसिंग बोर्डाचे ते प्रायवेट हे बिल्डरांची कशें घालपाक लागल्यात तेन्ना 40 MLA जे आहा पळय न्हू आयज लोकांक रिप्रेझेंट करतात तेणी हेजेर सरकाराक जाप विचारची पडटली आनी हे खंय तरी बंद करचें पडटलें तुमकां दिसता थ्रू दीस प्रोजेक्ट गव्हर्मेंटान एक रॉंग एग्जाम्पल सेट केला म्हणून
कित्याक लागून सांगता फॉर एग्जाम्पल वेलफेअर लायक गव्हर्मेंट शेल्टर रूम्स आहा ओल्ड एज होम्स आहा तांकांय प्रॉपर्टी आसता परत तांकांय विकूंक मेळटा बिल्डरांक कोण क्वेश्चन करतले मागीर अरे सरकाराकूच आता सरकाराचीच ऑफिसां ती सध्या रेंटर हितून आसा सरकार जर इतले जर सेन्स आयिल्ले सरकार आपली स्वताची ऑफिस बांदता येयली जी स्वताची नीड तांकां गरज आसा आज हॉस्पिटल जाय सरकाराक कसली कसली ऑफिस जाय ही सरकारा कडेन भाड्यान हितून रावता सरकारी जर मनशां जर इंटेन्शन जर सारकें आयलें जाल्यार सरकारी जमनी विकपा ना येयल्यो सरकारची स्वताची जमीन जर गोंयांत जर खरेंच मनीस जर रिच जाल्या जाल्यार त्यो जमनी त्या सरकाराची प्रोजेक्टां यूज जाता येयल्यो ना अशी होलसेल रेटींग बिल्डराक विकपा ना येयले सरकाराक कितें जाय आयज खाली ब्रिस्केज जायो ते फुडले आनी चिंतिना फुडले आमची पिळगी कितें करतले ते चिंतिना तांकां आयचे दीस आयज ब्रिस्केज गावता तेच चिंतता ताका लागून आयज होलसेल रिटर्न ह्यो गरिबाची जमनी आयज सरकार विकपाक काडलेली आसा आनी त्यो बीन कोणाक बिल्डर लॉबीक अरे तुमकां जर विकपाक जाय आयज गोंयांत कितलेशे गरीब लोक आसा ते जमनी घेवपाक रेडी आसा मरे तांकां विकाक मरे तांकां ते घेयना म्हणून केन्ना सांगलेलें आसा सरकारान एक एप्लिकेशन जर इन्वायट करपाचें बाबा कोणाक ही जमीन जाय गरीब लोकांनी तेणी एप्लिकेशन घालचें आनी ते जर कोण घालिनात जाल्यार सरकारान कळपाचें बाबा सरकार गोंयांत आमची गरीब कोण ना म्हणून पूण हे सरकार खंयची तरी फाटली दारान येता आनी आपली स्वार्था लागून आयज बिल्डर लॉबी काडून आयज हावजींग बोर्ड विकपाक लागलेलो आसा आयज म्हाका दिसता हावजींग बोर्ड फॉर्म जालो 1968-69 57 वर्सां कोणा कडेन जमली ना जितली सरकार येवन गेले तांकां कोणाक जमली ना पूण आयज हे सरकारा जो रुलींग सरकार गोंया आहा ताका जमले आनी ही हावजींग बोर्ड आयज तेणी होलसेल रेटींग आयज बिल्डर लॉबी विकपाची तयारी चालू केली आनी ऑलरेडी चालू जाली गोंयभर जमनी आयज विकपाची चालू जाल्या अशें म्हणून आयकलां आनी हे मेन एग्जाम्पल आयज सांकवाळ तुमकां दोळे मुखार दाखयता तेन्ना गोंयची सगळी लोकांनी जंय जंय हावजींग बोर्डाची जमनी आहा पळय तेणी वॉच दवरचे आनी हे बिल्डरांक विकपाक तेजे आवाज उठोवन ते बंद करचे आनी की हालीं सीएमान सांगला की मातसो उदक सांबाळून यूज करा म्हणून कित्याक शॉर्टेज जावं जर गव्हर्मेंटाक सगळो खबर आहा उदक शॉर्टेज आहा जाल्यार हेजे फाटल्यान पळय 2500 फ्लॅट्स एकूच युनिटान ऑलमोस्ट एक कॉन्सिस्टन्सी आणि ऑलमोस्ट हे एरिया तुमचे उपासनगर म्हणटा जुवारी नगर स्पेशली सांकवाळ ऑलमोस्ट कॉन्क्रीट जंगल जाल्ला फुडें काय कितें उदक आता सद्याक ही जमीन जी आहा ती ही एक्चुअली आहा ती कमजात जमीन हितून ऑलरेडी आता कितले फ्लॅट येवपा आहाय कितले शॉप येवपा आहाय इलिगली येवपा आहाय ते आमकां अजून घडोवन येवं ना आसतले भरपूर आसतले विल बी तांकां ते ऑलरेडी इलिगली दिलो आहा पूण जशें तुवें एक पॉयंट काडला जे उदकाचे PWDचे परमिशन तांकां अजून दिवं ना कित्याक तांकां आमकां सांकवाळ पंचायती सांकवाळ गांवांत आमच्या उदकाचे प्रॉब्लेम आसा आनी तरी पूण आमची पंचायत आनी आमची PDA स्टडी करची परस मेन स्टडी करपा जाय कितें आमचे सांकवाळ कोर्टाली कॉन्स्टिट्युएन्सी आहा ती आमगेली स्टडी करपा जाय कितें कॅरींग कॅपेसिटी आसा या ना ती फर्स्ट एंड फॉरमोस्ट हिंग मातशें मुखार अनेक व्हडलो प्रोजेक्ट येता अगेन ऑन द सेम प्लॅटफॉर्म ऑफ नेम दिलो आहा अफोर्डेबल हावजींग म्हणून ती अफोर्डेबल हावजींग जी आहा ती 200 स्क्वेअर मिटर प्लॉट केलो आहाय ऑफ 1,23,000 स्क्वेअर मिटराची तितूंतले पर स्क्वेअर मिटर दिलो आहा 66,000 मिनिमम पर स्क्वेअर मिटर आतां ही अफोर्डेबल हावजींग गव्हर्मेंटान केलो आहा ते गोंयकारांक जे तेणी घेयलो आहा 10 रुपयान 5 रुपयान तेन्ना जे दिलो आली तांकां गव्हर्मेंटान तेन्ना दिलोली जुवारीक जे गोंयकारां पासत तुमी हें करपा लागून ते आतां इतली हावजींग येवपा आहा थिंगा ते उदक उंच येतलें थिंगा पण उदक येयना उदक सद्याक जुवारीच थिंगा बिहायंड MES कॉलेज थिंगा व्हडले प्रोजेक्ट येयलो 2500 थिंगा येयलो ऑलरेडी जालो कन्स्ट्रक्शन स्टार्ट ते उदक उंचो ना तांकांय अजून PWD परमिशन ना दे आर डिगिंग बोरवेल्स ते ओन रेसिडेंट्स ते रावतात ते बिल्डिंगान अराउंड 700 फ्लॅट्स आहा थिंगा तेच लोक सांगता आमकां बाबा आमकां उदक ना आमी बोरवेल बांदताय 2 बोरवेल बांदले दोन्ही बोरवेल सुकले आनी आतां परतून टँकराचे स्टार्ट करता तेच लोक आमकां येवन सांगलो आहा अजून पूण तांकां PWDचे परमिशन दिलें ना आनी हांव नको गव्हर्मेंट केच कोन्न तांकां प्रोविजन दितली केच कोन्न ती उदक हाडटली आमकां अजून खबर ना पूण गव्हर्मेंट डजंट केअर फॉर गोवा डजंट केअर फॉर गोवन्स हें सिंपल लॉजीक जालो आहा आनी आमी आतां सपोज भायर सोन्नाय मे बी टू लेट फॉर गोवन्स कित्याक जे भायले लोक येतले ते आपले एन्जॉय करतले आमगे गांव डिस्ट्रॉय करतले वयतले परतून तेगे गांवान आमी हिंगा आहाय ते हिंगा मरतले इन सिंपल I just want to say that when I was the MLA of
Kortali constituency, I remember how people used to cry, literally cry, due to lack of basic amenity of water. आमी ह्या खातीर बोगोत tankers आमी arrange करताले for the people. Okay? त्याच्या मागीर आनीक जायते colonies येयल्या. What is the government planning? Can government provide the basic amenities to the people at the moment? No. So what are we doing? Is this called administration? Is this called proper administration for the benefit of the people? What are we doing? And why is land that is meant for the common man, for the poor of our state, being given to the rich to make money? I think government has to think twice about what it's doing and change its stand and set things right. सांगपाचें कितें आयज जी परमिशन पळय गावता न्हू ऑल ऑन विटामीन एम. तुका जर विटामीन एम तुजे कडेन जर आसा जाल्यार तुका घर बसोन सगळी परमिशन आयज घरा कडेन हाडून दिता सगळे ऑथॉरिटी. पंचायतीन सुद्दां आतां हेका परमिशन दिलां पळय न्हू त्या एजेंडाचेर खंय हाडलेलें ना. मिटींग एक डिस्कशन ना काय ना पंचायतीच्या एजेंडाचेर ना डायरेक्ट लायसन. हे प्रशासन आयज ही प्रशासन चलता हे ऍडमिनिस्ट्रेशन चलता प्रोजेक्ट एजेंडान घालूंक ना एजेंडाच ना न्हू एजेंडाचेर ना डायरेक्ट डायरेक्ट लायसन. हे सद्या सरकाराची प्रथा चलिल्ली आनी थंय हे सगळ्या सेटिंग टॉप लेवलार सुद्दां चल्ला म्हणून अशें आयकूं येयलेलें आसा. हे सगळं पंचायतीच पुरते मर्यादीत ना. हे टॉप सुद्दां वयर सुद्दां जे कोण बसलेले आहा पळय तांकां सुद्दां सेटिंग जावन ही लायसन वयतात. आनी ताका लागून आतां पिटारान सांगता तशें आयज थंय कोण तरी प्रोविडंट म्हणून येता कळ्ळें तुका. उदक खंय रे आयज हे एंटायर जे पळय ज्वारीचो फ्लॅट आहा पळय न्हू उदक कोणा कडेन आसा रे दिवपाक. आयज PWD कोणाकूच एनओसी दिना नाल्यार फिजिबिलिटी नाल्यार एवेलेबिलिटी सर्टिफिकेट दिना. पूण हे सर्टिफिकेट नासतना हे जे व्हड प्रोजेक्ट आयज हे दोळे दाखोवन विटामीन एमाच्या ब्रिफकेजीचेर आयज ही परमिशन दितात. हांव मागता आमचे सांकवाल पंचायतीक ओके जशे आमचे चिकालीम पंचायतीन तेंगे ग्रामसभान तेणी डिसिजन घेयलोले तेंगे दाबोली कॉन्स्टिट्युएन्सीचे कॅरिंग कॅपॅसिटीची स्टडी करपाक. तशेंच हांव मागता आमची सांकवाल पंचायती आज पूण मातशें एक बरें काम कोराय. आमी तुका एटलिस्ट तुका भाशपून वालोर करतलो तुमकां कितें तुमी आतां बरें काम करतले केसें काम करतलो बरें. तुमी बसून एक स्टडी कोराय आमची कोर्ताली कॉन्स्टिट्युएन्सी सांकवाल पंचायतीची एरिया जी आहा ती कॅरिंग कॅपॅसिटी कितें आहा ती. Is it possible to have so many projects coming up in Sankwal Panchayat in this jurisdiction area? Okay, if you can do this, tumko valor because this will tell you if we can go ahead or not go ahead. We are not against any development. Amka is a development, but sustainable development. Development जाय जिथे आमचे गांव उरतलो राखतलो आमचो गांव आनी गोंयकारांक लागून मुखार सरतलो तेसो गांव जाय आमकां. लोक येतलो ते आमकां लागना. आमकां जाय गोंयकारांक लागून बरें जावलोलें आनी आमी सांकवालकारांक लागून बरें जावपाचें. तशेंच कोर्ताली गांव आमचो बरो उरतलो म्हणून आमी मागताय आनी आसन धरून करताय आमी. रिक्वेस्ट आमचो MLA हातून वाजबाब प्लीज हितून मातशी कॅर घे. हो आतां तुगेलोय गांव तुवें बसून मेंबर ऑफ PDAचो तुवें बसून एक ही इशू काडलोली असेंब्लीन जे आमची कमुदाद लँड जी आहा ती कुतून कमुदाद दिवपा जाय म्हणून तरी पूण गव्हर्मेंटान कांयच करूं ना. मातशें हांव मागता कोडे ही केस ताबडतोब एक्शन घेवपा जाय तुवें आनी स्ट्रिक्ट एक्शन घेवपाकूच जाय अगेन्स्ट इलिगॅलिटीज जे कोणें हें केला. आनी एक सांगता तुका म्हाका एक आयकोन घेयला एक पंच मेंबर कोणाक सांगता बाबा आमी परमिशन दिवप पडटा कित्याक दिवप पडटा कित्याक आमकां वयर सावन सकयल आमकां प्रेशर येता म्हणल्यार आमचे पंचायतीक कांय पावर ना. आमची पंचायत हा पपिट्स ते सूत वयर बांदलो आहाय आनी सकयल ते पंचायत नाचताय आमगेले तशी आमी पंचायत चालवा. तोच पंच मेंबर आमकां सांगता वयर सावन आमकां ऑर्डर येयला आमकां कांय करपाक जायना म्हणल्यार तूं प्लीज रिजायन जा. तो पण पंच मेंबर आहा तो तशें म्हणलें तें तूं रिजायन जा तुका कांय कापा वचता तें म्हण. थँक्यू.